नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला करंजे। आजच्या या व्हिडिओमध्ये हातावर फॉल पिको कसा करायचा हे मी दाखवणार आहे। ज्यांच्या घरी शिलाई मशीन नाही अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे। आता आपण कापड असं गोल करून घेऊया। आता ह्या दोऱ्याची गाठ दिसू नये किंवा दोऱ्याला गाठ मारायलाच नको म्हणून हा दोरा थोडासा आत आपण घातलेला आहे। आता शिवायला सुरुवात केली आहे। आता एका बोटानं गोल गोल करत दुसऱ्या हाताने शिवायचं आहे। हळूहळू असं गोल करत करत प्रत्येक ठिकाणी आपल्याला हाताने गोल करत करत आपल्याला ते शिवायचं आहे। आता इथं थोडंसं काठ आल्यामुळे थोडंसं जाड टीप येईल। आता ही आपली टीप पूर्ण झालेली आहे। अशा पद्धतीने आपली टीप दिसेल। आता आपण क्रॉस टीप घालत आहोत। आता पुन्हा तशीच टीप घालायची आहे, फक्त त्या दोऱ्यावर दुसरा दोरा येईल आणि फुली असल्यासारखं आपल्याला दिसेल। आता ही जी टीप आहे आपली शिलाई मशीनवर टीप मारल्यासारखी दिसते म्हणून आपण ही दुसरी टीप घालत आहोत। ही बघा आता या पद्धतीने आपली टीप दिसेल। क्रॉस टीप टाकल्यानंतर अगदी शिलाई मशीनवर जसं आपण पिको करावा तसं सेम पिको आपल्याला मिळतो। आता इथं 13 इंच आपण घेतलेला आहे। आता 13 इंचाचे तिथं मी खून करत आहे। 13 इंच हा भाग आपण एवढा भाग आपला खोचण्यासाठी जातो म्हणून आपण तो तेवढा भाग सोडणार आहोत। आता हा फॉल मी धुवून आणि इस्त्री करून घेतलेला आहे। फॉल धुवून इस्त्री करून लावला की व्यवस्थित बसतो। आता आपण तिथं फॉलची छोटीशी घडी घालणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण तो लावणार आहोत। दोऱ्याची गाठ दिसू नये म्हणून आपण तो दोरा फॉल आणि साडीच्या मधून घेतलेला आहे। आता आपण टीप मारायला सुरुवात केली आहे। फॉलच्या बाजूला आपण मोठी जागा सोडणार आहोत आणि फॉल आणि साडीच्या मध्ये थोडासा भाग आपण उचलून घेणार आहोत। त्यामुळे आपल्याला पुढच्या भागाला जास्त दोरा दोरासा दिसणार नाही आणि टीप अतिशय व्यवस्थित दिसेल।
पुढचा भाग किंचितच उचलून घ्यायचा आहे आणि पाठीमाग टीप मोठी आली पाहिजेत आणि पुढं बारीक टीप आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला टीप घालायची आहे. या पद्धतीने कमीत कमी कापड आलं पाहिजे. आता आपण नखानं प्लेन करून घेतलं, त्यामुळे आपला फॉल हा असा दिसतो. खालचं हे शिवण आहे. आता आपण वरच्या भागाला सुरुवात करत आहोत. हे ताट आहे. हे ताट मी फॉल आणि साडी यांच्या खाली घालत आहे. आता त्याच्यामुळे आपला फॉल प्लेन बसणार आहे. झोळ येणार नाही फॉलला, त्याच्यासाठी आपण ताट खाली घातलेलं आहे. आता पूर्ण फॉल जो आहे आपल्याला ताटावरच असा सरपत सरपत शिवायचा आहे. आता त्याच पद्धतीने आपण उभी टीप मारत आहोत. खाली ज्या पद्धतीने आपण कमीत कमी खालची टीप घेतली तशीच आपण आत्ताची टीप घेणार आहोत. वरचा दोरा मोठा राहील आणि खाली कमीत कमी कापड आपण सुईत उचलून घेणार आहोत. अगदी कमीत कमी या पद्धतीने. त्याच्यावर हात ठेवलेला आहे मी. हातामुळे सुद्धा आपला फॉल व्यवस्थित बसणार आहे. आता याच पद्धतीनं आपल्याला शेवटपर्यंत शिवायचं आहे. आता आपण प्लेन करून घेत आहे. फॉलवरचा आणि साडीवरचा हात काढायचा नाही. शक्यतो हात तसाच ठेवायचा आहे आणि आपल्याला वरचा भाग आता शिवायचा आहे. आता आपण प्लेन करून घेत आहोत. खालचं कापड अतिशय कमीत कमी उचलायचंय.
आता आपण बोटानं प्लेन करून घ्यायचे, जेणेकरून आपला फॉल व्यवस्थित बसावा. फॉल लावत असताना सतत बोटानं प्लेन करून घेतलं तर मग आपला फॉल अतिशय सुंदर बसतो. आपला वरचा भाग शिवून झालेला आहे. हा वरचा भाग शिवून झाल्यानंतर हा असा दिसणार आहे. अशा पद्धतीने हा वरचा भाग दिसणार आहे. आता हा पाठीमागचा भाग आहे, म्हणजे साडीकडचा भाग आहे, तो असा आपल्याला दिसणार आहे. हे बघा. या पद्धतीने आपलं शिवण अतिशय बारीक टीप अशी वरच्या भागातनं दिसते. आणि त्याच पद्धतीनं खालची ही टीप बघा, खालची अशी बारीक टीप दिसते, जास्त दोरा दोरा असा दिसत नाही. अशा पद्धतीने फॉल शिवून झाल्यानंतर तो अशा पद्धतीने दिसेल.